एखादाच उमेदवाराचा नावच कसं तुम्ही गायब करू शकता, तिथं जो नोटा आहे तो गायब कसं होऊ शकते. त्याच्यामध्ये संभ्रम खूप मोठ्या प्रमाणात हे आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे त्यांच्या खालचे चपरासी शिक्षक किंवा क्लर्क त्यांना सस्पेंड केला, पण मुळात जे अधिकाऱ्यांनी हे इलेक्शन कंडक्ट केलं, मग ते निवडणूक अधिकारी असतील किंवा प्रोसिडिंग ऑफिसर असेल, मुळात यांना पहिले सस्पेंड करायला पाहिजे होता, कारण चूक त्यांच्या निर्देशानुसार झालेली आहे. त्यांना सोडून जिल्हाधिकाऱ्यांनी चपरासीने बाबू आणि स्थानिक लोकांना हे केलं आहे, तर त्याच्यामध्ये असंतोष निर्माण आहे आणि जवळपास 200 पेक्षा जास्त उमेदवारांचा हे नाराजीचा सूर आहे की ही फेअर नाही झाली निवडणूक आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण आहे. तर नक्कीच ही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे जे आहेत यांनी याच्यावर गंभीरता लक्ष द्यायला पाहिजे. यांना कोणालाच पाठीशी घालायला नाही पाहिजे, कारण गंभीर गुन्हा आहे. एखाद्याचं नावच गायब करणं हे काही लहान गुन्हा नाही आहे. तुम्ही जर नाव गायब करू शकता तर मतदान बी गायब होऊ शकते. आणि हे भंडारामध्ये जे चारही निवडणूक आम्ही लढवलो, भंडारा असेल, पवनी असेल, तुमसर, साकोली असेल, आणि यामध्ये जे निवडून आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे नाही आले त्यांनी पुन्हा तयारी करायची आहे. ह्या भागाचा आमदार म्हणून ज्यांची सरकार आहे, मी त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या विकासासोबत आहे. विकासाची जबाबदारी जनतेने त्यांच्या पाठीवर टाकलेलं आहे, तर त्यांनी जेव्हा मला मदत मागतील मी मदत करायला तयार आहे. नक्की सर्वपक्षीय मोर्चा आहे हा, कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही आहे, हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आणि त्याच्यामध्ये मी पक्ष म्हणून नाही पण व्यक्तीचा नरेंद्र भोंडेकर म्हणून मी राहील. तेच सगळे उमेदवार आम्हाला सांगत होते की जेव्हा मतगणना सुरू होती त्या मतगणनामध्ये जे अधिकारी होते तिखे आणि झुम्मेवाला म्हणून आहे, हे दोन्ही अधिकारी जागेवर राहतच नव्हते. एक मिनिटात फोन करायचे. अरे बाबा, इतकी निवडणूक आम्ही बघितले, तर ते एक प्रोसिडिंग ऑफिसर म्हणून, निवडणूक अधिकारी म्हणून तुमच्याकडे उमेदवार येत असतात, बोलायला पाहिजे असते, करायला पाहिजे, तुम्ही जागेवर राहायला पाहिजे. ते जागेवर राहत नव्हते आणि त्यांचे खालचे अधिकारी उमेदवारांना उलटा पालटा बोलायचे. याच्यावरून ते लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे की हे कोणाशी बोलत होते. एवढंच बिझी होतं तर यांना तेवढे मोठे पद द्यायला नव्हतं पाहिजे. तर हे सगळं संशयाचा विषय आहे. म्हणून मी तेव्हा बोललो की भाई असे अधिकारी नेमकं बोलत कोणासोबत होते, एवढं बिझी होते तर बरं बोलत बी होते तर ते जागेवर बसून पण बोलू शकत होते, खुर्चीवर बसून बोलू शकत होते, पण 2-2 मिनिटात ते जरा उठत होते. पूर्ण वेळ ते बाहेर राहत होते आणि राम भरोसे तो पूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरू होती. ते चुकीचं आहे. आता हे डिपार्टमेंटनी आणि निवडणूक आयोगाने तो तपासायला पाहिजे की नेमकं कोणाचा दबाव होता, कोणाशी बोलत होते, ते SDO कलेक्टरशी बोलत होते किंवा अजून कोणाशी बोलत होते मला माहिती नाही. परंतु नक्कीच हे सगळं गोंधळचा जो प्रकार आहे याच्यावरती ट्रान्सपरन्सी, त्याच्यावर चौकशी व्हायला पाहिजे आणि दोन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड व्हायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.